नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खरीप 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के-वाय-सी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-के-वाय-सी केले नसेल, तर त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई-के-वाय-सी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आणि त्या संदर्भात कृषी विभागाने एक प्रसिद्धी पत्रकसुद्धा जाहीर केलेले आहे. मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीकनिहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आलेली आहे. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, वनपट्टाधारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक ऑलरेडी जोडलेले आहे. तर या शेतकऱ्यांचे के-वाय-सी करण्याची आवश्यकता नाही. पण या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे आणि यापैकी 2.30 लाख खातेदारांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर आपला के-वाय-सी पूर्ण केले आहे. या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदारांनी आपला ई-के-वाय-सी करायचे आहे आणि त्यासाठी पोर्टलवर सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी करायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचे आहे. कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून हा के-वाय-सी करू शकतात. तसेच शेतकरी स्वतःसुद्धा या पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन आपला कापूस सोयाबीन अनुदान ई-के-वाय-सी करू शकतात. याकरिता एक पोर्टलसुद्धा तयार करण्यात आलेले आहे. तर आपण आता शेतकरी स्वतः आपला ई-के-वाय-सी कशाप्रकारे करतात त्याचा प्रोसेस जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिले काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या सन 2023-24च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी हा पोर्टल विकसित केलेला आहे. या पोर्टलवरती तुम्ही येणार आहे. आता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे रेड कलरचा डिसबर्समेंट स्टेटस. यावरती क्लिक करा. आता यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिसबर्समेंट स्टेटसचा हा पेज ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी आधार नंबरच्या या चौकटीत आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा जसं टाईप करून खाली ऑथेंटिकेशन टाईप निवडायचे आहे. जर तुमच्या आधारसोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही OTPचा ऑप्शन निवडू शकता आणि जर तुमच्या आधारसोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुमचा बायोमेट्रिक देऊन त्या ठिकाणी आपला ई-के-वाय-सी करू शकता. आता एक्झाम्पलसाठी तुम्ही OTPवरती क्लिक केला तर आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन सिस्टम, म्हणजे या ठिकाणी फक्त त्या शेतकऱ्यांचं नाव आहे ज्या शेतकऱ्यांचं फक्त ई-के-वाय-सी करायचे आहे. जर तुमच्या ई-के-वाय-सीच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुमचं नाव या ठिकाणी आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टीम अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला दाखवणार आहे. जर तुमचा आधार नंबर टाईप करून कॅप्चा टाईप करून OTPचा ऑप्शन निवडून गेट आधार OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे. जर तुमचं नाव ई-के-वाय-सीच्या यादीमध्ये असेल तरच. त्यानंतर आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार. OTP प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला OTP या ठिकाणी फिलअप करायचे आहे आणि गेट डाटावरती क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर तुमच्या नाव,
तुमचा सर्वे नंबर, तुम्ही घेतलेले क्रॉप या सर्व डिटेल्स अशा प्रकारे ओपन होणार आहे आणि एक तुम्हाला ग्रीन कलरच्या ई-के-वाय-सीच्या टॅब दिसणार आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-के-वाय-सी त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे आणि खाली अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ई-के-वाय-सी स्टेटस शो होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा ई-के-वाय-सी करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी माझ्याजवळ सध्या ई-के-वाय-सी करणारा शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला हा मॅन्युअल दाखवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.